विकासाच्या जोरावरती हा मतदान झालेला आहे। आपण आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार अण्णा, काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? आपण आजचा विजय हा महत्त्वाचा विजय आहे आणि पाचव्यांदा मालक मिळून येतात हे काही साधी गोष्ट नाही। लोकांमध्ये तयार झालेला विश्वास आणि मालकाबद्दल हे पुन्हा एकदा दाखवून दिलं गेलेलं आहे आणि मालकांनी न मिळण्यामध्ये केलेल्या कामाची पावती मालकांना मिळालेली आहे असं मला वाटतं। बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहर उत्तरमधला सर्व जे मतदार आहे मतदारांचं अभिनंदन करतो आणि मालकांना 4 वेळा तिकीट मिळून आता 5व्यांदा मालक आता निवडून आले। आता जवळजवळ 45,000 मतांचा लीड मालकांना मिळालेला आहे। हे हा जो विजय आहे मालकांचा विकास कामाचा विजय आहे आणि सर्व कार्यकर्ते लोकांनी जे मिळून मिसळून हे केल्याबद्दल मालकांचा विजय झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजयकुमार देशमुख मालकांनी कुठलाही जाती भेद न करता सर्व जाती लोकांना सर्वांना एकत्रित करून सर्वांना एक मताने दिलाने सर्वांना एकत्रित करून हे विजय घडून आणले आहे आणि 100% आम्हाला खात्री होतं। आम्ही मालकांना ज्या वेळेला तिकीट मिळालं त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगितलं होतं की बाबा विरोधकांनी खूप काही करून देखील मालकांचे विजय रोखू शकले नाही। त्याच्या मागं कारण आहे मालकांनी जी 4 वर्षामध्ये विकासाचं कामं केले शहर उत्तरमध्ये त्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर मालकांचा हा विजय मी असं म्हणू शकतो। आणि मालकांचं आता हे 5व्यांदा मालक आता आमदार झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आता महायुतीचं सरकार आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार 100च्या पुढे जाईल असं वाटत नव्हतं लोकांना। विरोधकांनी लॉ सुद्धा बुक करून ठेवले होते काहीतरी वेगळं करायचं, पण असं न होता आता एकतर्फी विजय महायुतीला मिळालेला आहे। सडेतोड उत्तर विरोधकांना मिळालेलं आहे असं यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे। प्रतिनिधी स्वामी, जनता न्यूज, सोलापूर। आपल्यासोबत बुधवार भेटेला ज्याला ओळख आहे असे वंदना अजित गायकवाड आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काही काय वाटतं तुम्हाला? आमदार विजयकुमार देशमुख हे 5व्यांदा विजय झालेले आहेत। सत्याचा विजय आणि हे सगळ्या जनतेने दाखवून दिलेले आहे। मालकावरती प्रेम करणारे आणि मालकांवरती विश्वास दाखवणाऱ्या जनतेने ज्याची त्याची लायकी आणि ज्याची त्याची जागा दाखवून दिलेली आहे। आणि हे आता तरी सगळ्यांनी लक्षात ठेवावं, गद्दाराचा सॉरी कार्यकर्त्याचा सॉरी कार्यकर्त्याच्या जीवावर मालक 5व्यांदा आमदार झालेले आहेत। आपल्याला मंत्रिपद नक्कीच येणार। मालकांचा सर्वांवरती जो विश्वास होता तो विश्वास सफल झालेला आहे, याचा फार आनंद होत आहे। अगदी आनंद होत आहे। बरोबर आहे। आणि विशेष करून आज आपल्या बुधवार पेठेमध्ये सातत्याने आपण भाजपा सोबतच आहोत। यंदा कसं पाहायला मिळालं बुधवार पेठेच्या? मी 2016 पासून BJPमध्ये आहे आणि जो राज्यसभेला मराठा पसरवला होता मालकांच्या बाबतीत किंवा संविधानाच्या बाबतीत तो आम्ही खोडून काढला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येकाच्या घरात गेलं की मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्रतिनिधी उपिनाथ स्वामी। शहर उत्तर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या 5व्यांदा विजय झालेले आहेत। आपण आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार सरजी, काय सांगाल तुम्ही जल्लोषाचा? आज तर आमचा एक हिंदू राज्याचा आणि हिंदू राष्ट्राचा हिंदू धर्माचा आज आमचा मोठा विजय झालेला आहे आणि सांगेल तेवढं कमी। आज मालक म्हणजे विजयकुमार देशमुख म्हणजे कासवाच्या गतीनं कुणालाही काय प्रत्युत्तर न देता जिल्ह्यातील 4चे 4 उमेदवारांना खेचून ओढून आणण्याची ताकद ही आमच्या मालकांमध्ये आज सगळ्यांनी पाहिलेलं आहे किंवा दाखवून दिलेली आहे। आणि मी सगळ्यांना अजून एक सांगू इच्छितो की आमचे जे मालक आहेत म्हणजे विजयकुमार देशमुख मालक यांना तुम्ही कुठल्याही गोष्टीचा कमीपणा समजून नये। आज तरी झाला ह्याच्या अगोदर पण झाला आणि ह्याच्या पुढेही सांगतो, जर कमीपणा दाखवाल तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा उलट प्रत्युत्तर आम्ही सगळे जनतेने मिळून सगळ्यांना देऊ। बरोबर आहे। अजून एक विशेष करून आज प्रत्येकाने वाटत होती तुतारीचं कुठेतरी हवा आहे का, तुतारी वाजणार आहे का, असं तिथला हा प्रश्न होता। याबद्दल तुम्ही काय सांगणार? तुतारी गेली घरी झोपल्या वाटतं, अजून उठल्या नाही तुतारी, त्यामुळे तुतारी आता अजून एकदा उभारण्याची धाडस तरी करू नये असं आम्हाला आश्वासन वाटतं। बरोबर आहे। तुम्हाला काय वाटतं सर? आम्हाला काय वाटतं म्हणजे मालक येणार होतं म्हणजे 100% माहिती होतं, पण तुतारीला लोक धर्म जाऊ नये या पद्धतीने लोक मालकाला विकासाबद्दल मतदान झालेलं आहे। ही जी तुम्हाला आज जे मालकाचा विजय झालेला आहे तो सोलापूर जिल्ह्याचं जे विजयाचं जे आजचं मेन कारण आहे तर ते फक्त जनता सुधारणा झालं म्हणून आज जनताने आम्हाला इथं
यांना 5व्यांदा संधी दिलेली आहे आणि हेही सांगतो आणि आमच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आज आम्ही आश्वासन देतो की अजून ह्याच्यापेक्षाही 10 पटीनं मालक अजून पुढे सगळे कामकाज पार पाडतील आणि जनतेला एकदम सुतार ठेवेल. बरोबर आहे. विशेष करून एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 5व्यांदा त्यांनी विजय झालेले आहेत. विजय कुमार देशमुख यांनी शहर उत्तरमध्ये लीड आणि या ठिकाणी अजून काउंटिंग चालू आहे. त्याचप्रमाणे मताधिक्य हे प्रत्येक काउंटिंगमध्ये त्यांना मताधिक्य मतदानाचा ऑइल मिळत आहे. प्रतिनिधी विनोद स्वामी, जनदर्पण न्यूज चॅनल